नमस्कार. आज नवरात्रीचा चौथा दिवस. पहिल्या दिवसांपासून मी माझ्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या स्त्रियांसोबतचं माझं वेगवेगळं नातं ते तुम्हा सगळ्यांसोबत एक एक माळ घेऊन विशद करते. पहिली माळ जगन्माता भगवतीला अर्पण केली. माझी दुसरी माळ जन्मदात्री माझी आई. तिसरी माळ ही मातृभूमी जिने मला स्थान दिलं. आणि आता चौथी माळ जन्म दिल्यानंतर आपण जेव्हा शिकत जातो, खरं म्हणजे आई हीच पहिली गुरु असते असं म्हणतात, तरी सुद्धा सर्वार्थानं आपल्याला ज्ञान देणारे जे काही गुरुवरी असतात, या सगळ्या गुरुवर्यांचं या निमित्ताने स्मरण करणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि त्यातूनही ज्या ज्या महिला शिक्षिका माझ्या आयुष्यात आल्या त्या सगळ्यांचं स्मरण या निमित्ताने करते. त्या सगळ्यांचंच माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं योगदान आहे, परंतु तरी सुद्धा माझ्या आयुष्याला एक वेगळा आयाम देणारी, माझ्या विचारांना एक दिशा देणारी, जगण्याला उद्दिष्ट देणारी, जगण्याचं एक अधिष्ठान प्राप्त करून देणारी एक महत्त्वाची शिक्षिका, महत्त्वाचं गुरु म्हणून ज्यांच्याकडे बघता येईल अशा डॉक्टर छाया ताई दिलीप महाले यांच्याबद्दल आज मला तुम्हा सगळ्यांसोबत बोलायचं आहे. कारण त्यांच्यासोबतचं माझं नातं एक वेगळं आहे. गुरु शिष्यांच्या पलीकडे जाऊन एक वेगळं नातं कसं निर्माण होऊ शकतं हे जर बघायचं असेल तर आमच्या दोघींच्या नात्याकडे बघता येईल. मी बीएडला ॲडमिशन घेतली. बीएडला ॲडमिशन घेतल्यानंतर जेव्हा ऑफिसमध्ये गेल्यानंतर एका टेबलवरती एक अत्यंत देखणं व्यक्तिमत्व, जणू काही एखादं शिल्प करून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याच कामात मग्न असलेली स्त्री शिक्षिका बसलेली. मी फक्त बघत राहिली आणि म्हटलं यांना भेटलं पाहिजे. पहिल्या नजरेत प्रेमात पडणं ज्याला म्हणतात तसं मी त्यांच्यात पडलेली. तोपर्यंत मला त्या कोण काय काहीच माहिती नव्हतं, परंतु नंतर त्यांचं नाव कळलं. त्या आमच्या शिक्षिका आहे आणि मानसशास्त्र हा विषय शिकवणार हे देखील कळलं. नंतर रोजचं वर्गात त्यांच्या तासिका घेणं, त्यांचं शिकवणं आणि त्यांचं शिकवणं जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्या अधिकाधिक प्रेमात मी पडत गेले. विद्यार्थ्याभूत शिक्षक कसा असावा, त्याच्या सर्वांगीण विकासाला पोषक आपलं वागणं कसं असावं हे ज्यांच्याकडे बघून शिकायला मिळालं. त्यांच्या ग्रुपमध्ये जर मी आली असते तर आनंदच झाला, परंतु माझं दुर्दैव मी त्यांच्या ग्रुपमध्ये गेली नाही. खूप वाईट वाटलं, पण तरीही यांच्याशी घट्ट मैत्री केलीच पाहिजे, यांच्याजवळ गेलं पाहिजे हा माझा अट्टहास सुरू होता. आणि म्हणून आमच्या शेतातला आलेला भाजीपाला घेऊन, दुग्ध घेऊन 2 पिशव्या घेऊन मी त्यांच्याकडे जाऊन धडामुकण जाऊन पोहोचले. त्यांचं बाहेरचं देखणं व्यक्तिमत्व, आखीव रेखीव अत्यंत सुंदर मोत्यासारखी अक्षरं, शिकवत असताना काढलेल्या वेगवेगळ्या आकृत्या, हे बघून त्यांच्याबद्दलची एक मनात खूप सोफिस्टिकेटेड अशी प्रतिमा तयार झाली. आणि मी जेव्हा त्यांच्या घरात गेली तेव्हा घरात गेलेली असताना त्यांना बघितलं त्या स्वयंपाकघरात आणि गृहिणीच्या भूमिकेत मस्त हातावरच्या भाकरी थापत असलेल्या छायाताई महाले मला तिथे दिसल्या. आणि मग अजून एक वेगळं रूप, दिवसेंदिवस त्यांची वेगवेगळी रूपं माझ्या समोर येत गेली. कालांतराने इतकं जवळचं नातं निर्माण झालं की मॅडमच्या छायामाई आणि छायामाईची छामा कशी झाली, अहोचं नातं अगोवर कधी आलं हे आमच्या दोघीत आम्हाला कधीच कळलं नाही. तिच्या गरोदरपणात 9 महिने तिच्या सोबत राहायला मिळालं. आणि अजून जवळून एखादी स्त्री बहुआयामी कशी असू शकते हे मी जवळून बघितलं. केवळ एक शिक्षिका म्हणून माझ्यावर नव्हे तर एक गृहिणी म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून एखाद्या स्त्रीने आपला संसार कसा करायचा असतो हे जर मी कोणाकडनं शिकली असेल तर ते छायामाईकडनं शिकलेली आहे. मी रात्री 3-4 वाजता नळ आले तर 4थ्या मजल्यावर खालून पाणी भरणारी छायामाई तेच बघितली. 14 विषयात डिग्र्या घेतलेली, गोल्ड मेडल असलेली, PhD करताना परिश्रम घेतलेली, प्रसंगी आपला स्वाभिमान हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी कुणाशीही भांडायला तयार असलेली, सौदामिनीसारखी कडकडणारी आणि एखाद्याला गरज पडली तर हातातल्या बांगड्या गहाण ठेवून त्याची गरज भागवणारी हळूवार अशी छायाताई, ती पण मी बघितली. तिची अशी वेगवेगळी रूपं बघताना तिचा खूप मोठा प्रभाव माझ्या व्यक्तिमत्वावर पडला. परंतु अजूनही मी तिच्या एवढी निश्चित होऊ शकलेली नाही आहे. खूप काही तिच्याकडनं मला शिकता आलं असतं. प्रचंड कष्टाळू, प्रचंड मेहनती आणि अत्यंत सद्गुणी अशी छायाताई माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या आयुष्याला खूप 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 असं झळाळी आली अशी मला वाटतं. अजून खूप तिच्याकडनं शिकणं बाकी आहे. अजूनही अनेकदा जेव्हा मी चाच पडते, अनेकदा जेव्हा मला काहीतरी कुणीतरी आधार देणारं पाहिजे असतं किंवा कुठेतरी मला मोकळं व्हायचं असतं, जेव्हा कुणीच मला काही प्रश्न विचारणार नाही, फक्त मला समजून घेणार आहे असं जेव्हा वाटत असतं, तेव्हा ती बरोबर मला फोन करते आणि तिच्याशी मी बोलते. इतकं सुंदर नातं परमेश्वराने मला छायाताईच्या रूपात दिलं. इतकी सुंदर स्त्रियांची नातं, खरं म्हणजे आपण नेहमी म्हणतो की स्त्रीची काय दुश्मन असते वगैरे, परंतु माझ्या आयुष्यात आलेल्या या सगळ्या सुंदर स्त्रियांनी माझं आयुष्य अत्यंत देखणं केलेलं आहे. त्यातलं एक अत्यंत सुंदर देखणं नातं म्हणून आजची ही चौथी माळ माझ्या गुरुवर्य छायाताई यांना समर्पित करते. जगदंबे जगदंबे.